नमस्कार मित्रांनो, मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर। आज आपण फिरायला चाललो आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन महाबळेश्वर। धुक्याने झाकलेले डोंगर, हिरवीगार दऱ्या, मनमोहक पॉइंट्स, स्ट्रॉबेरीची शेती आणि हजारो वर्षाचा इतिहास, हे सगळं एका ठिकाणी अनुभवायचं असेल तर महाबळेश्वरला पर्याय नाही। सुंदरची अशी ही सकाळ तुम्ही पाहू शकता। पक्ष्यांचा चिवचिवाट। आम्ही महाबळेश्वरमध्ये जिथे स्टे केला होता त्यांचं स्ट्रॉबेरीचं फार्म हाऊस होतं। सुंदर अशा स्ट्रॉबेरी आपल्याला पाहायला मिळाल्या। आता सध्या सीझन संपत आला होता, थोड्याफार स्ट्रॉबेरी आपल्याला दिसत आहेत। स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान केली जाते आणि मार्च एप्रिलपर्यंत स्ट्रॉबेरी आपल्याला भरपूर अशा पाहायला मिळतात। स्ट्रॉबेरीच्या शेतातून स्ट्रॉबेरी तोडून खाण्याची मजा काही वेगळीच आहे। दोन्ही बाजूंना हिरव्या पानांच्या रांगा आणि त्यामध्ये चमकणारी लाल स्ट्रॉबेरी पाहून मन प्रसन्न होते। महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी देशभर प्रसिद्ध आहे। जानेवारी ते मार्च हा स्ट्रॉबेरीचा मुख्य हंगाम असतो। अनेक पर्यटक खास स्ट्रॉबेरी फार्म पाहण्यासाठी महाबळेश्वरला भेट देतात। पाहू शकता शेतातून थेट तोडलेली स्ट्रॉबेरी। बाजारात मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीपेक्षा ती अधिकच पटीने गोड लागते आणि ताजी असते। महाबळेश्वरला आल्यावर स्ट्रॉबेरी विथ फ्रेश क्रीम आईस्क्रीम एकदा तरी नक्की ट्राय करा। खायला खूप छान लागते। फ्रेश स्ट्रॉबेरीपासून हे आईस्क्रीम बनवतात। महाबळेश्वर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात धुक्याने भरलेले डोंगर, वेण्णा लेक आणि सुंदर पॉइंट्स। पण या निसर्ग सौंदर्याच्या मागे एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे, ज्यावरून या संपूर्ण ठिकाणाला महाबळेश्वर हे नाव पडले। आज आपण जाणून घेणार आहोत महाबळेश्वर मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि त्याच्याशी जोडलेल्या काही रंजक गोष्टी। आता आपण आलो आहोत महाबळेश्वर मंदिरापाशी। येथे पार्किंगची मोठी सोय आहे। महाबळेश्वर मंदिर हे ओल्ड महाबळेश्वर मध्ये येते। मंदिराकडे जाताना आपल्याला दोन्ही साईडला अशी छोटी दुकानं पाहायला मिळतात। मार्केट म्हणजे पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे। येथे स्थानिक उत्पादने, हस्तकला वस्तू आणि प्रसिद्ध स्ट्रॉबेरीपासून बनवलेले अनेक पदार्थ मिळतात। मार्केटमध्ये फिरताना तुम्हाला विविध वस्तू पाहायला मिळतात। लेदरचे चप्पल्स, बॅग आहेत, शोपीस आहेत, येथे कॅप आहेत, हस्तकला वस्तू आहेत, मध आणि हर्बल उत्पादने येथे आहेत। सुंदर अशा पर्स आहेत। वस्तू स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांसाठी येथे खेळणी दिसत आहेत। त्याचबरोबर लाकडापासून तयार केलेले बऱ्याच अशा वस्तू आपल्याला येथे पाहायला मिळतात। महाबळेश्वरच्या सहलीची आठवण म्हणून अनेक पर्यटक येथून काही ना काही वस्तू खरेदी करून घेऊनच जातात। इतक्या सुंदर ह्या वस्तू येथे आहेत। आता आपण जवळ पोहोचलो आहोत महाबळेश्वर मंदिरापाशी। महाबळेश्वर मंदिर हे सुमारे 800 वर्षांहून अधिक जुने मानले जाते। मंदिराची बांधणी हेमाडपंथी शैलीत करण्यात आली आहे। काळ्या दगडामध्ये उभारलेले हे मंदिर प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। सह्याद्रीच्या या भागात महाबल आणि अतिबल नावाचे दोन बलशाली राक्षस होते। त्यांनी कठोर तपश्चर्या करून मोठ्या शक्ती प्राप्त केल्या। देव, ऋषी व सामान्य लोकांना ते त्रास देऊ लागले। देवतांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली। भगवान विष्णूंनी युद्ध करून अतिबलाचा वध केला। मात्र महाबलाला असे वरदान होते की त्याचा पराभव करणे अति कठीण झाले होते। तेव्हा सर्व देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली। भगवान शिव स्वतः या भूमीत प्रकट झाले आणि महाबलाचा पराभव करून धर्माचे रक्षण केले। मृत्यूपूर्वी महाबलाने भगवान शिवांकडे एक विनंती केली, माझे नाव या पवित्र भूमीशी कायमचे जोडले जावे। भगवान शिवांनी त्याची इच्छा मान्य केली आणि त्या दिवसापासून या क्षेत्राला महाबळेश्वर म्हणजे महाबलावर विजय मिळवणारे ईश्वर असे नाव मिळाले। महा म्हणजे महान आणि बळेश्वर म्हणजे भगवान शिव, त्यामुळे महाबळेश्वर म्हणजे महान शक्तीचे ईश्वर। मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू मानले जाते। या शिवलिंगावर रुद्राक्षासारखे खडे दिसतात। अनेक भाविकांच्या मते हे शिवांच्या दिव्य शक्तीचे प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आईची जिजामाता यांची सुवर्ण तुला याच मंदिरात 6 जानेवारी 1665 रोजी केली। त्याच्या पुढे आलो की अतिबळेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळते। मंदिर परिसरात नंदीची सुंदर मूर्ती देखील आपल्याला इथे पाहायला मिळते।
त्याच्या शेजारी पद्मेश्वर मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करताच विशाल दगडी सभा मंडप दिसतो. जाड दगडी खांब, कोरीव काम आणि शांत वातावरण आपल्याला इतिहासाच्या काळात घेऊन जाते. यादव काळात या मंदिराचा विकास झाला आणि नंतर मराठा आणि इतर राजवटींनी या मंदिराची देखभाल केली. येथून थोडे पुढे गेलं की एक 5 मिनिटावर पंचगंगा मंदिर आहे. जाताना आपल्याला हे स्ट्रॉबेरीचे स्टॉल दिसतात. महाबळेश्वर मार्केटमध्ये आल्यावर सर्वप्रथम नजरेस पडतात लाल चुटूक स्ट्रॉबेरीचे स्टॉल. स्ट्रॉबेरी जाम, स्ट्रॉबेरी क्रश, स्ट्रॉबेरी सिरप, जेली आणि कॅन्डी असे बरेच आपल्याला इथे स्टॉल दिसतात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळी प्रदेश स्वराज्यात सामील केल्यानंतर या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाबळेश्वर आणि आसपासचा परिसर मराठा इतिहासाशी जवळून जोडलेला आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत पंचगंगा मंदिरापाशी. शिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात तर मंदिर परिसर भक्तांनी गजबजून जातो. आता आपण जात आहोत पंचगंगा मंदिराकडे. येथे 5 नद्यांचा संगम आहे. वेण्णा, कृष्णा, गायत्री, सावित्री आणि कोयना या 5 नद्यांचा येथे संगम झालेला आहे. आणि भागीरथी ही 12 वर्षांनी आणि सरस्वती ही 60 वर्षांनी कृष्णा नदीला भेटायला येथे येते. गंगा मंदिरापासून एक 10 मिनिटावर कृष्णामाईचे मंदिर आहे. तिकडे आता आपण चाललेलो आहोत कृष्णामाई मंदिराकडे. महाबळेश्वर म्हटलं की आपल्याला आठवते कृष्णा नदीचा उगम. पण या पवित्र नदीला माते समान मानून बांधलेले एक सुंदर मंदिर येथे आहे, कृष्णामाई मंदिर. आज आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, धार्मिक महत्त्व. गाडी पार्किंगची जेथे जागा आहे तेथून खालच्या साईडला कृष्णामाई मंदिर आहे. कृष्णा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. असे मानले जाते की भगवान विष्णू, भगवान शिव आणि महादेव यांच्या कृपेने कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला. म्हणूनच कृष्णामाई मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आता आपण चाललो आहोत कृष्णामाई मंदिराकडे. कृष्णामाई मंदिर हे जुन्या महाबळेश्वर भागात वसलेले आहे. मंदिराची उभारणी 1888 साली झाली आहे असे मानले जाते. हे मंदिर कृष्णा नदीला समर्पित आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गोमुखातून वाहणारे पाणी कृष्णा नदीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या ठिकाणाला अत्यंत पवित्र स्थान आहे. हे मंदिर दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. काळ्या दगडात बांधलेली रचना, कमानी, कोरीव काम आणि सभोवतालचा निसर्ग मंदिराचे सौंदर्य अधिक वाढवतात. मंदिराच्या परिसरातून सह्याद्रीच्या दऱ्यांचे आणि हिरव्यागार पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक तसेच छायाचित्रांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. येथे रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट काही प्रमाणात शूट केलेला आहे. मंदिराची दगडी बांधणी, शांत वातावरण आणि सभोवतालची हिरवाई प्रत्येक पर्यटकाला वेगळाच अनुभव देते. अनेक भाविक येथे दर्शन घेऊन पवित्र जलाचे दर्शन करतात. या मंदिरात गायीच्या मुखाच्या आकाराच्या दगडी गोमुखातून सतत पाण्याची धार वाहताना दिसते. या गोमुखातून कृष्णा नदी प्रकट होते अशी धार्मिक मान्यता आहे. याच परिसरात कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांचाही उगमाशी संबंध आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या अगदी जवळ प्राचीन महाबळेश्वर मंदिर आपण पाहिले आहे. त्याचबरोबर पंचगंगा मंदिर देखील आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराला धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाळ्यात धुक्याने वेढलेला हा परिसर आणखी मनमोहक दिसतो, तर हिवाळ्यात थंडगार वातावरण भाविक आणि पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. कृष्णामाई मंदिर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक पवित्र स्थान आहे. महाबळेश्वरला गेला तर येथे एकदा तरी भेट द्या कृष्णामाई मंदिराला. कृष्णामाई मंदिराच्या समोर व्ह्यू पॉइंट आहेत. येथून आपल्याला सह्याद्रीचे डोंगर दिसत आहे. कृष्णा नदी खोऱ्यातून वाहताना दिसत आहे. येथूनच आपल्याला कमळगडही दिसतो आहे. पाहू शकता, हा कमळगड आपल्याला दिसत आहे. संध्याकाळच्या वेळी जर आपण कृष्णामाई मंदिरात आलो तर इथला निसर्ग आपल्याला खूप छान दिसतो. कृष्णामाई मंदिरात प्रवेश करताच
भाविकांना प्राचीन शिवपिंडीचे दर्शन होते. मंदिरातील गोमुखातून अखंड वाहणारी पाण्याची धार ही कृष्णा नदीच्या पवित्र उगमाचे प्रतीक मानली जाते. या ठिकाणचे शांत वातावरण, दगडी बांधकाम आणि धार्मिक महत्त्व प्रत्येक भाविकाला एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देते. कृष्णामाई मंदिरात मुख्य आकर्षण म्हणजे शिवलिंग आणि कृष्णा नदीच्या उगमाशी संबंधित गोमुख हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. आता आपण चाललो आहोत वेण्णा लेक पाहण्यासाठी. महाबळेश्वरपासून थोड्या अंतरावर असलेले हे वेण्णा लेक खूप खास आहे. महाबळेश्वरला आल्यानंतर एक अशी जागा जिथे प्रत्येक पर्यटक हमखास थांबतो. थंडगार हवा, शांत पाण्याचा किनारा, बोटिंगची मजा आणि स्ट्रॉबेरीचा गोड सुगंध. आपण आलो आहोत वेण्णा लेक येथे. महाबळेश्वर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला वेण्णा लेक हा येथील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे. हिरवागार झाडांनी वेढलेला हा सुंदर तलाव पर्यटकांना शांतता आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देतो. या तलावाची निर्मिती इसवी सन 1842 मध्ये साताऱ्याचे राजे श्री आप्पासाहेब महाराज यांनी केली होती. सुरुवातीला स्थानिक पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला हा तलाव आज महाबळेश्वरच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. आम्ही येथे पोहोचेपर्यंत 5:30-6 वाजले होते, त्यामुळे वातावरणही खूप सुंदर झाले होते. वेण्णा लेकवर आल्यावर बोटिंगचा आनंद घेणे हा प्रत्येक पर्यटकासाठी खास अनुभव असतो. तलावातील शांत पाणी, आजूबाजूचे डोंगर आणि गार वारा मनाला प्रसन्न करून टाकतात. तलावाच्या परिसरात घोडेस्वारी, मुलांसाठी छोट्या राईड्स आणि विविध स्थानिक खाद्यपदार्थांची रेलचल आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या इथे बोटिंग आपल्याला दिसत आहेत. सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी होती आणि येथे तिकीट घ्यावे लागते. तिकिटालाही येथे लाईन लागली होती. रो बोटिंगसाठी 6 लोकांसाठी येथे 600 रुपये आहे अर्धा तासासाठी आणि 1 तासासाठी 1000 रुपये. पेडल बोटसाठी 4 लोकांसाठी येथे 1200 रुपये घेतात. वेण्णा लेकवरील बोटिंगचे वेळापत्रक आणि दर हंगाम, हवामान किंवा स्थानिक प्रशासनाच्या निर्णयानुसार बदलू शकतात. बोटिंगचे रेटही येथे बदलत राहतात. आणि बोटिंगची वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असते. कधी कधी 6:30 पर्यंतही ह्यांनी चालू ठेवतात. पावसाळ्यात किंवा खराब हवामानात वेळेत बदल करू शकतात. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांमध्ये चमकणारा वेण्णा लेक आणखीनच मोहक दिसतो. वेण्णा लेकवर तुम्हाला रो बोट आणि पेडल बोट असे 2 विविध प्रकार आहेत. बोटीत बसता शहराचा गोंगाट मागे पडतो आणि समोर उलगडतं निसर्गाचं एक शांत सुंदर रूप. आम्ही येथे 7 जणांसाठी रो बोट घेतली होती आणि त्याच्यासाठी 600 रुपये रेट होता अर्धा तासासाठी. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर वेण्णा लेकमधील संध्याकाळच्या वेळेला बोटिंगचा अनुभव अजिबात चुकू नका. थंडगार वाऱ्याची झुळूक, आजूबाजूला हिरवागार डोंगर रांगा आणि शांत पाण्यावर हळूवार पुढे सरकणारी बोट हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. सकाळच्या धुक्यात किंवा संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात बोटिंगचा आनंद आणखीनच अविस्मरणीय बनतो. म्हणूनच महाबळेश्वरला येणारा जवळपास प्रत्येक पर्यटक या वेण्णा लेकला आवर्जून भेट देतो. बोटीच्या प्रत्येक वळणावर दिसणारे डोंगर, पाण्यावर उमटणारे सूर्यकिरणांचे प्रतिबिंब आणि गार वारा मन अगदी प्रसन्न करून टाकतो. फोटो काढण्यासाठी आणि कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे. जशी जशी आमची बोट पुढे जात होती तसं थंड असं वाऱ्याची झुळूक लागत होती. हळू पुढे सरकणारी बोट आणि पाण्यावर उमटणाऱ्या लहरी पाहताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. आजूबाजूला दिसणारे डोंगर आणि निसर्गरम्य दृश्य प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यास भाग पाडत होता. थंडगार वारा, शांत पाण्याचा विशाल तलाव आणि सभोवताली पसरलेली हिरवीगार झाडं बोटीत बसताच मनाला एक वेगळीच शांतता लाभते. वेण्णा लेकच्या
बोटीतून आपण जाताना साईडला इथे आपल्याला एक मंदिर दिसते, ते मारुतीचे मंदिर आहे. पावसाळ्यात तर प्रत्येक सरीसोबत तलावाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. पावसाळ्याच्या हलक्या सरी, डोंगरावर दाटलेली धुकं आणि निसर्गाने हिरवागार शालू पांघरलेला वेण्णाले. पावसाळ्यातलं हे दृश्य अक्षरशः स्वर्गाची अनुभूती देते. पावसाळ्यात हवामानानुसार बोटिंग सेवा काही वेळापुरती बंद असते, त्यामुळे येथे भेट देण्यापूर्वी एकदा चौकशी करून पावसाळ्यात वेण्णा लेक पाहिलं जावं. पावसाळ्यामध्ये हा तलाव खूप भरलेला असतो. साईडला आपल्याला झाडं दिसत आहेत. एवढे पाणी फुल भरलेले असते इथे वेण्णा लेकमध्ये. धुक्यात हरवलेले डोंगर आणि शांत तलाव पाहताना वेळेचे भान राहत नाही. तुम्ही जर महाबळेश्वर फिरायला गेला तर इथले मेन पॉईंट म्हणजे महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, कृष्णामाईचे मंदिर, कृष्णा नदीचा उगम आणि वेण्णा लेक. हे 5-6 पॉईंट नक्की पहा. त्याचबरोबर विल्सन पॉईंट, आथर सीट, लिंगमळा धबधबा आणि महाबळेश्वरचे मार्केट हे पॉईंट येथे पाहू शकता तुम्ही महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर. वेण्णा लेक हे फक्त बोटिंगसाठी नाही तर इथल्या चविष्ट स्ट्रीट फूडसाठी तितकेच प्रसिद्ध आहे. बोटिंगचा आनंद घेतल्यानंतर लेकच्या काठावर असलेल्या फूड स्टॉलमधून दरवळणारा गरमागरम पदार्थांचा सुगंध प्रत्येकाला आकर्षित करतो. येथे भाजलेले कणीस, कॉर्न पॅटीज, कॉर्न फ्रँकी, वडापाव, भजी, पावभाजी, चाट आणि गरमागरम चहा यांचा मनसोक्त आनंद आपल्याला येथे घेता येतो. महाबळेश्वर म्हणजे फक्त एक हिल स्टेशन नाही, तर निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म आणि अविस्मरणीय आठवणींचा सुंदर संगम आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाबळेश्वरमधलं कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.